मी राखी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली हॉटेल स्टाईल छोला मसाला आणि गरमागरम पोळी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपण आता कुकर ठेवलेला आहे, त्याच्यात आपण रात्रभर भिजवलेले छोले वाफवून घेऊ। आपण टाकू चवीला थोडीशी दालचिनी, एक तेजपत्ता, थोडासा कढीपत्ता, 2-3 मिरी टाकू आता आपण याच्यात, 2-3 लवंग आणि चवीपुरता मीठ। त्याच्याने काय होतं की पूर्ण मसाल्यांचा स्वाद छोल्यांमध्ये जाऊन स्वादिष्ट लागतं। आणि किंचितशी हळद। आता आपण याला 3 शिट्ट्या काढून वाफवून घेऊ, शिजवून घेऊ। आता आपण मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघून घ्या। 1 टमाटर, 2-3 लवंग, 2-3 मिरी, 1 तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, 1 वेलदोडा, थोडंसं मीठ, 4-5 काजू, 15-20 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता आपण कढईत 2-3 चमचे तेल टाकू। त्याच्यात आपण कांदा टाकू, सोबत आपण लसूण टाकू, अद्रक टाकू, 4-5 काजू। मसाला खाली लागणार नाही याकरता थोडंसं मीठ, 2-3 लवंग, 2-3 मिरी, तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, वेलदोडा आणि टमाटर, थोडासा कढीपत्ता। आता आपण हा मसाला चांगला फ्राय करून घेऊ। मसाला चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजून घेऊ आणि नंतर त्याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ। आता याच्यातला तेजपत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे। टमाट्याचं साल निघालंय ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात कोथिंबीर घालू आणि मिक्सरवरती बारीक दळून घेऊ हा मसाला। आता आपला मसाला छान बारीक दळून झालेला आहे। याच्यात मी दळताना अजिबात पाणी टाकलं नव्हतं, कारण टमाटरला पाणी सुटतं, त्याच्यामुळे मसाला मी असंच दळून घेतला। कढईत 3-4 चमचे मोठ्या पळ्या तेल टाकू। मसाला आपण तेलात छान परतवून घ्यायचा। आपला मसाला आधी खूप तेलात आपण परतवलेला आहे, त्याच्यामुळे या तेलात जास्त मसाला परतवायचा नाही। याच्यात टाकू आपण 1 मोठा चमचा चटणी, 2 चमचे धने जिरे पूड, 1 चमचा भरून गरम मसाला, थोडासा हिंग, थोडासा कढीपत्ता आणि आपण आता याच्यात थोडंसं पाणी टाकू। पाणी टाकल्याने मसाला खाली कढईला चिटकत नाही। आपला मसाला झालेला आहे। आता आपण याच्यात शिजलेले छोले टाकू। आता याला आपण 5 मिनिटं मंद आचेवरती ठेवून आणि याच्यावरती झाकण झाकून एक छानपैकी वाफ आणून घेऊ। आता आपण पुऱ्या करून घेऊ। त्यासाठी घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ, त्यात मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलंय। पुऱ्या कुरकुरीत होतात। थोडीशी तीळ, चवीपुरता मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा ओवा हातावर चुरून घ्यायचा, त्याच्यामुळे स्वाद छान लागतो। आता लागत लागत आपण पुरीचं पीठ पाणी टाकून भिजवून घेऊ।
आता तेल गरम झालेलं आहे, आपण पुरी तळून घेऊ. तर मित्रांनो, ही रेसिपी आपण बनवून बघा आणि एकदा तुम्ही खाल तर तुम्ही परत परत ती रेसिपी बनवाल आणि त्याचा आस्वाद घ्याल, ही माझी गॅरंटी आहे.